माझे नाव नैना आहे. जसे सुंदर माझे डोळे आहेत तसेच माझे ओठ आहेत. रंग अगदी गोरा आहे आणि माझे केस खूपच लांब लांब आहेत. मला पाहताच कुठलाही मुलगा भारावून जात असे. पण पतीच्या मृत्यूनंतर मी एकटी आणि एकाकी झाले. माझे वय फक्त 24 वर्षे आहे आणि माझ्या आयुष्यातील तरुणाई अजून शिल्लक आहे. अशा स्थितीत एक विधवा म्हणून मी ठेच काढत होते. केवळ शरीराची भूकच नाही तर पोटाचीही भूक मला त्रास देत होती. माझ्या पतीच्या निधनानंतर त्याचा मित्र अक्षय माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "नैना, एकटी राहशील तर दुःखाच्या आगीत तडफडत राहशील." मी त्याला सांगितले, "अजून सुनीलचा मृतदेहही मिळाला नाही. मी त्याच्यावर खूप प्रेम करते." अक्षय म्हणाला, "तू माझ्या मित्राची विधवा आहेस. मी तुला असा आनंद देईल की तू माझ्यापासून क्षणभरही दूर राहू शकणार नाहीस." माझ्या पतीला गेले फक्त 2च दिवस झाले होते. मी त्याला नकार दिला आणि कामाच्या शोधात रस्त्यावर भटकू लागले. आमच्या गावात फक्त शेतात काम मिळत होते, जे मला जमत नव्हते, कारण मी शहरातली मुलगी आहे. कुठेच काम मिळेना. म्हणून एके दिवशी मी भाऊ आणि बहिणीच्या घरी गेले. 1 महिना झाल्यावर त्यांनी सांगितले की गावाला परत जा. तुझ्या तरुण वयात आमचे नाक कापलेस. जेव्हा मी फक्त 18 वर्षांची होते तेव्हाच मी चुका केल्या होत्या आणि आता त्यांनी मला गावात पाठवले, जिथे माझी अवस्था बिकट झाली होती. हळूहळू सगळे साठवलेले पैसे संपायला लागले. काहीतरी करायला हवे होते. आमच्या गावात विटांच्या भट्टीवर फक्त पुरुषांना काम मिळत होते, पण तिथे बायकांना काम मिळत नव्हते. अखेरीस माझ्या मुलाची वाईट अवस्था पाहून मी पुरुषाचा वेश धारण करून विटांच्या भट्टीवर काम करण्याचे ठरवले आणि माझा 5 वर्षांचा मुलगा शाळेत टाकला. मी पुरुष बनून तिथे काम मिळवले. कोणीही मला ओळखू शकले नाही आणि मी मेहनत करू लागले. मालक माझ्या कामावर खुश होता आणि मला चांगले पैसे देत होता. मात्र त्याला मी पुरुष आहे असे वाटत असल्यामुळे तो मला हात लावत असे, ज्यामुळे मी शहारून जात असे. पती गेल्यापासून 1 वर्ष उलटून गेले होते आणि मी एकटीच होती. माझ्या गरजा पूर्ण होत नव्हत्या आणि रोज पुरुषाचे काम करताना इतकी दमायची की वाटायचे कधीतरी कोणी माझा हात धरावं. एक दिवस जोरात पाऊस पडत होता. आम्ही काम आवरत होतो, तेव्हा अचानक मालक तिथे आले आणि माझ्याकडे बघू लागले. माझे ओले शरीर पाहून मालकाला शंका आली की मी माणूस नाही तर स्त्री आहे. मी घाबरले आणि थरथर कापू लागले. मला वाटले आज तर मी वाचणार नाही. इतके दिवस मालकाला फसवून मी इथे काम करत होते. माझे रूप पाहून त्यांना हे समजले होते की मी एक स्त्री आहे, पण माझी ओळख त्यांना समजू नये म्हणून मी मनोमन प्रार्थना करू लागले की मालक इथून निघून जावेत. पण मालक माझ्याकडे एकटक पाहत राहिले. त्यांच्या नजरेत मला एक वासना दिसू लागली. पावसात भिजत असताना ते माझ्याकडे पाहत राहिले आणि अचानक म्हणाले, "तू खोलीत ये, तुझ्याशी काही काम आहे." त्यांनी मला त्यांच्यासोबतच वीट भट्टीसमोरच्या घरात नेले. मी मनोमन प्रार्थना करत होते की त्यांना काही समजू नये, पण ते ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहत होते, मला असं वाटू लागले की त्यांना सर्व काही समजले आहे. मला वाटू लागले की जर माझे हे काम गेले तर मी काय करणार? मी माझे घर कसे चालवणार? पण त्यावेळी मला हे समजत नव्हते की माझ्यासोबत काय होणार आहे. त्या घरात शिरताच मालकाने दरवाजा बंद केला आणि मला काही कपडे देत म्हणाले, "तू भिजली आहेस, कपडे बदलून घे." त्यांचे बोलणे ऐकून माझा जीव गळ्यात अडकला होता. मी फक्त पुरुषाचा वेश घेतला होता. मी खरोखर पुरुष नाही की त्यांच्यासमोर कपडे बदलू. त्या घरात फक्त एकच खोली होती, म्हणून मी भीतीने पाहू लागले. तो क्षण आला होता जेव्हा माझ्या आयुष्यात वादळ येणार होते आणि मी जुन्या आठवणीत हरवून गेले. जेव्हा मी 18 वर्षांची कोवडी कडी होते. मोहल्ल्यातल्या अक्षय नावाच्या एका मुलावर मी प्रेम करू लागले होते. जेव्हा जेव्हा संधी मिळे तेव्हा आम्ही दोघे चोरीछुपे एकमेकांना भेटत असत. आम्ही 7व्या आसमानात होतो. पण एके दिवशी माझ्या भावाने आम्हाला जवळच्या स्थितीत पाहिले. तेव्हा त्यांनी माझे लग्न करून टाकले. सुनीलची पत्नी म्हणून मी शहर सोडून गावात आले आणि आतून खूप खचले होते. मी नेहमीच असा विचार केला होता की या शहरातल्या एखाद्या देखण्या मुलासोबत माझे लग्न होईल आणि लग्नाबद्दल मी अनेक स्वप्न सजवली होती. पण आता माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मला आता माझे आयुष्य गावातच व्यतीत करायचे होते, शहराच्या गजबजाट आणि ऐशोआरामाला सोडून. जेव्हा मी सुनीलच्या घरी पाऊल ठेवले तेव्हा गावातील बायका एकत्र येऊन माझे स्वागत करायला आल्या. त्यांनी मला चारपाईवर बसवले आणि अनेक भेटवस्तू दिल्या. एक गोरा पोरगा मला भेट देण्यासाठी आला आणि तो माझ्याकडे पाहून म्हणाला, "नैना, तू खूप सुंदर आहेस." पण मला तो कोण आहे हे माहीत नव्हते. रात्री गावातील एक बाई मला एका खोलीत बसवून गेली, जिथे फुलांच्या सुगंधाचा दरवळ होता. पण ती एक गावाची साधी खोलीच होती. जेव्हा मी एकटी पडले तेव्हा खोलीचे निरीक्षण करू लागले. हे घर तितके वाईट नव्हते जितके मी कल्पना केली होती. माझ्या पती सुनील यांच्याबद्दल मला एवढेच माहीत होते की ते वीटभट्टीवर काम करतात. माझा भाऊ आपल्या बहिणीचे लग्न एका कामगाराशी लावून देईल याचे दुःख होते आणि मला हेही माहीत नव्हते की सुनीलच्या घरात कोण कोण आहेत.
मी त्यांचा चेहराही नीट पाहिला नव्हता. माझा भाऊ मला अखिलसह पकडून घेऊन आला आणि मला घरात कैद करून ठेवले होते. मग भाऊ आणि वहिनीने मिळून माझे लग्न लवकर ठरवले, जेणेकरून माझ्या बदनामीच्या आधीच लग्न होईल. त्यांनी एकदाही विचार केला नाही की मी अखिलवर प्रेम करते आणि माझाही काही मान आहे. मी अजून पहिल्या प्रेमातून सावरले नव्हते की सुनील माझ्या खोलीत आले. मी त्यांना पहिल्यांदा नीट पाहिले तर माझे होश उडाले. सुनील खूपच गोरे आणि मजबूत दिसत होते. ते माझ्या जवळ आले. मी घाबरलेली मान खाली घालून बसले होते. तेव्हा सुनीलने मला ओटीवरच्या भेटीची एक अंगठी घातली. त्यांना समजले की मी घाबरले आहे, म्हणून म्हणाले, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. या घरात फक्त मीच राहतो. माझे आई बाबा गेले आहेत आणि मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, असं ते म्हणाले. पण त्यांच्या बोलण्यात मला काहीच इंटरेस्ट नव्हता. दिसायला ते कसेही असले तरी आहेत तर ते वीटभट्टीवरचा कामगारच. ते कितीच कमावतील जे मला सुख देऊ शकतील? मी हिम्मत करून त्यांच्याकडून त्या मुलाबद्दल विचारले, जो संध्याकाळी मला भेट देण्यासाठी आला होता. त्यांनी सांगितले की तो अक्षय आहे, माझा मित्र आणि वीटभट्टीचा मालक. आता मी मनाशीच विचार करू लागले की काश माझ्या भावाने त्याच्यासोबतच माझे लग्न लावून दिले असते. सुनील आणि अक्षय दोघेही देखणे होते, पण अक्षय भट्टीचा मालक आणि सुनील कामगार. मी मनातच अक्षयबद्दल विचार करू लागले आणि त्याने केलेल्या बोलण्याबद्दलही विचार करू लागले. माझे पती माझ्या अगदी जवळ आले, माझ्यावर प्रेम करू लागले, पण माझे मन मात्र अखिल आणि अक्षयच्या विचारात हरवले. जेव्हा त्यांनी मला सांगितले, मी हळूहळू तुझ्यासोबत एक जवळचे नाते बनवेल, तेव्हा मी सुटकेचा श्वास घेतला. दुसऱ्या दिवशी अक्षय घरी आला आणि म्हणाला, वहिनी एक कप चहा पाजा ना. मी खूप लाजले आणि मग स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवून आणला. सुनील आणि अक्षय चहा पिऊन कामावर गेले आणि मी माझ्या नशिबाबद्दल विचार करू लागले. मी त्यांच्या घराकडे नीट पाहिले तर ते तितके वाईट नव्हते जितका मी आधी विचार केला होता. घरात गरजेच्या सर्व गोष्टी होत्या. मला वाटले होते की चुलीवर स्वयंपाक करावा लागेल, पण घरात गॅस होता, वीज होती, टीव्ही होता, फ्रीज होता आणि सर्व आवश्यक वस्तू होत्या. माझे पती घरी आले तेव्हा काही कामगारांना सोबत घेऊन आले होते. मी पाहिले की ते एक वॉशिंग मशीन घेऊन आले होते. त्यांना पाहून मी हसले. मला कपडे धुवावे लागू नयेत म्हणून त्यांनी माझ्यासाठी वॉशिंग मशीन आणले होते. मला आता वाटले की माझा नवरा तितका वाईट नाही. आता आम्ही दोघे हळूहळू एकमेकांच्या जवळ येऊ लागलो. माझे पती माझ्या कामातही मदत करत असत. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असे, तरीही ते म्हणायचे, तुला गावातल्या कामाची सवय नाही आहे, तू थकशील, आणि माझी खूप सेवा करायला लागले. माझे पती रोज वीज भट्टीवर जात असत आणि मी त्यांचा डबा तयार करून देत असे. एके दिवशी ते जेवण नेणे विसरले. तेव्हा एक कामगार घरी आला आणि म्हणाला, मालकीण साहेबांचा डब्बा घ्यायला आलो आहे. साहेब आज डबा विसरलेत. मला समजत नव्हते की हा कामगार मला मालकीण आणि सुनीलला साहेब का म्हणत आहे. मी त्याला विचारल्यावर कळाले की माझे पती वीटभट्टीचे कामगार नव्हते तर मालक आहेत आणि ते अक्षयसोबत हा व्यवसाय चालवतात. हे ऐकून मी थक्क झाले आणि मला माझ्या पतीवर प्रेम होऊ लागले. माझे पती खूप चांगले माणूस होते आणि ते अक्षयला बऱ्याचदा सोबत घरी घेऊन येत. अक्षय आमच्यासोबत जेवायचा आणि जेव्हा मला एकटी पाहायचा तेव्हा माझ्याशी बोलायला यायचा. कधीकधी गप्पांमध्ये तो मला स्पर्श करायचा. तो सुनीलचा मित्र असल्यामुळे मी काही बोलत नसे, पण मला माहीत होते की त्याला मी आवडत आहे. मी एकदा मजेत म्हणाले, अक्षय आता तू पण लग्न करून टाक. अक्षय म्हणाला, माझे नशीब तितके चांगले कुठे? मी विचारले, असं का म्हणतोयस? तर तो म्हणाला, माझ्या नशिबात तू नाहीस. मला वाटले तो मजाक करत आहे, म्हणून मी म्हणाले, मी नाही तर काय, आणखी कितीतरी सुंदर मुली आहेत. पण त्याने म्हटले, मला तर तूच हवी आहेस, आणि त्याने माझ्याकडे हसरतेने पाहिले. त्याने अचानक माझा हात पकडला आणि माझे हृदय जोरात धडकू लागले. माझ्या मनात असा विचार येऊ लागला की अक्षय मला खरंच आवडतो का? पण मी लग्न झालेली आहे, त्यामुळे या प्रेमाचा काहीच फायदा नाही. म्हणूनच मी विषय बदलत म्हणाले, मी तुझ्यासाठी चांगली मुलगी शोधून देईन. जेव्हा सुनील घराबाहेर असायचा तेव्हा अक्षय माझ्याकडे येऊन म्हणायचा, नैना एक कप चहा दे ना, मी खूप थकलो आहे. कधीकधी मला खूप भीती वाटायची, कारण तो माझ्या घरात येत होता. कुठे सुनील गैरसमज करेल का अशी भीती मला होती. मी त्याला 2-3दा सांगितलेही की जेव्हा सुनील घरी नसतो तेव्हा येऊ नकोस. यावर तो म्हणायचा, का? मी तुला आवडतो का? म्हणूनच इतकी घाबरतेस? मी त्याचे काहीच उत्तर देऊ शकत नव्हते. लग्नाच्या एका वर्षातच मी गरोदर झाले आणि आमचे एक मुलंही झाले. सर्व काही सुरळीत चालले होते, पण काही वर्षांनी एकदा खूप पाऊस पडत होता. सलग काही दिवस पाऊस थांबता थांबत नव्हता. माझे पती अक्षयसोबत कामावर गेले होते. मला त्यांची खूप चिंता वाटत होती, त्यामुळे मी वारंवार दाराकडे येऊन पाहत होते. पाऊस अजूनच वाढत चालला होता आणि खूप वेळ झाला होता. तेव्हा अक्षय माझ्याकडे आला. तो खूपच अस्वस्थ दिसत होता आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मी विचारले, काय झाले? त्यावर त्याने सांगितले, आपल्या गावाची खूपच वाईट अवस्था झाली आहे. आणि मग त्याने अशी गोष्ट सांगितली की ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, आम्ही नदी पार करत असताना तुझे पती त्या नदीत पडले.
आणि पुराच्या पाण्याने त्यांना दूर वाहून नेले. हे ऐकून मला विश्वासच बसत नव्हता. मी त्याच अवस्थेत बाहेर पडले आणि वेड्यासारखी धावू लागले. अक्षय माझ्या मागे मागे धावत होता आणि मला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण मला काहीच कळत नव्हते. मी वेड्यासारखी धावतच राहिले. गावातील काही लोकही माझ्या मागे येऊ लागले. आम्ही नदीजवळ पोहोचलो, पण माझ्या पतीचा काहीच मागमूस नव्हता. या पुराच्या पाण्याने माझ्या आयुष्यातल्या सगळ्या आनंदाला वाहून नेले होते. माझे प्रेम वाहून गेले होते आणि त्यानंतर अक्षयने मला लग्नाचा प्रस्ताव दिला, पण मी त्याला नकार दिला. त्यानंतर त्याने मला वीटभट्टीच्या हक्कांपासूनही वंचित ठेवले आणि मला गावोगाव फिरावे लागले. आता पुरुषाचे रूप घेऊन मी माझ्याच वीटभट्टीवर काम करू लागले, जिचा मालक माझा पती होता आणि या भट्टीवर आज मी एक कामगार होते. मला आता असं वाटायला लागले होते की अक्षयने मला ओळखले तर माझ्या आयुष्याचे काय होईल. आज या पावसात भिजलेल्या अवस्थेत त्याने मला नक्कीच ओळखले असावे, म्हणूनच त्याने मला कपडे बदलायला सांगितले आहे. पण मी तसेच उभी राहिले तर अक्षय माझ्याजवळ आला आणि त्याने स्वतःच्या हातांनी माझा कुर्ता काढून टाकला. त्याने माझे शरीर पाहताच त्याला समजले की मी पुरुषाच्या वेशात एक स्त्री आहे. त्याने माझी पगडी काढली, जी मी स्वतःला लपवण्यासाठी घातली होती, आणि त्या अवस्थेत त्याने माझा चेहरा पाहिला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या चेहऱ्यावर मला वासनेचा भाव दिसू लागला. त्याने सांगितले, तू होतीस जे पुरुषाच्या वेशात माझ्या भट्टीत काम करत होतीस. तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीला इतकी मेहनत करण्याची आवश्यकता नाही. जवळ ये. आज पावसाच्या रात्री आपण एकमेकांना पूर्ण करू. मी घाबरले आणि अक्षयला म्हणाले, मला हात लावू नकोस. माझ्या पतीचे मृत शरीर अजून सापडले नाही. कदाचित तो जिवंत असेल. मी त्याची बायको आहे. माझे ऐकून तो रागावला आणि म्हणाला, पुन्हा एकदा मला नाकारत आहेस. तुला मिळवण्यासाठी मी सर्व काही केले आणि तू मला वारंवार नाकारते आहेस. तुझा पती कधीच परत येणार नाही, कारण मी स्वतः त्याला नदीत ढकलून टाकले होते. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी रडू लागले. मी विचारले, तू? पण का? तो म्हणाला, तू मला पहिल्या दिवसापासूनच आवडायची आणि मला नेहमीच सुनीलच्या नशिबावर राग येत होता, कारण त्याला तुझ्यासारखी सुंदर शहरी मुलगी मिळाली. मी तुला मिळवण्यासाठी इतका वेड्याप्रमाणे पडलो होतो की तुझ्या पतीला संधी मिळाल्यावर त्याला पाण्यात ढकलून टाकले. हे म्हणताच तो माझ्यावर झेपावला आणि त्याच्या आतल्या सर्व हवासातल्या भावना बाहेर काढल्या. मी ओरडत राहिले, त्याला मारत राहिले, पण त्याला काही फरक पडला नाही. त्याने माझ्या इज्जतीला तारतार केले आणि त्यानंतर तो मला उचलून भट्टीत घेऊन गेला आणि त्या निर्जन ठिकाणी पावसात भिजत असताना पुन्हा माझ्यासोबत अशीच वागणूक केली. मी रडत राहिले आणि आकाशातील पाऊसरूपी अश्रू वाहत राहिले. तो मला त्याच्या घरात घेऊन गेला आणि मला तिथे बंद करून ठेवले. जेव्हा तो घराबाहेर जात होता तेव्हा मला दरवाजाला लॉक करून जात होता, आणि जेव्हा तो घरावरच असायचा तेव्हा तो माझ्यासोबत चुकीचे करत होता आणि मला पुन्हा पुन्हा म्हणायचा, माझा स्वीकार कर. पण मी माझ्या पतीच्या खुनीला कसा स्वीकार करू शकते? त्याने फक्त थोडी दया दाखवली होती. त्याने माझ्या मुलाला माझ्याकडे आणले होते. जेव्हा तो घरावर नसतो तेव्हा मी फार रडत असे. जवळपास 7 दिवसांनी जेव्हा मी पूर्णपणे मोडले होते, तो पुन्हा माझ्यासोबत चुकीचे करत होता. त्यावेळी काही लोक दरवाजावर ठोठावत होते. मला असं वाटले की हे माझ्या मुक्तीची संधी आहे. अक्षय खूप घाबरला, पण जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा गावकऱ्यांची गर्दी त्याच्या घरावर धडकली. तो त्यांना थांबवू शकला नाही. गावकऱ्यांनी मला तिथे पाहिले. मी त्यांच्यापुढे खाली बसून म्हणाले, त्याने माझ्याशी काय काय चुकीचे केले आहे. गावकऱ्यांनी सांगितले, आम्हाला माहीत आहे की त्याने तुमच्यासोबत खूप चुकीचे केले आहे. त्याचे शब्द ऐकून मी आक्रोशाने रडू लागले. तेव्हाच वळून गर्दीतून एक माणूस माझ्या समोर उभा राहिला. जेव्हा मी त्याचा चेहरा पाहिला तर माझे हृदय एकदम थांबले, कारण तो कोणी दुसरा नाही, माझा पती सुनील होता. लोकांनी अक्षयला मारायला सुरुवात केली आणि त्याला मारून आत्मेरा केले. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. सुनील मला आणि आमच्या मुलांना घेऊन घरावर आला. जेव्हा तो माझ्या जवळ आला तेव्हा मी म्हटले, तुम्ही खूप उशीर केला. त्या कमीन्याने माझे सर्व काही नष्ट केले आहे. तुम्ही इतके दिवस कुठे होता? त्याने सांगितले, अक्षयने मला पुराच्या दिवशी नदीत ढकलले आणि मी त्या नदीच्या प्रवाहात वाहत जात होतो. कसं तरी श्वास घेत राहिलो, पण नंतर एका दगडावर माझे डोके लागले. मी कसे तरी नदीच्या काठावर पोहोचलो आणि एका गावकऱ्याने मला पाहून वाचवले. ते लोक मला उपचार करत होते, पण मी माझी आठवण गमावली होती आणि आता माझी आठवण परत आलेली आहे. त्यामुळे मी त्या गावातून परत आपल्या गावात आलो. सुनीलने मला वाचवले आणि त्याने मला माझ्या परिस्थितीसह स्वीकारले. त्याला कळाले की अक्षयने मला काही ना काही करून धोका दिला आणि ईटभट्टीत ताबा घेतला होता आणि मला काम करण्यास मजबूर केले होते. अक्षय लोकांच्या मारहाणीमुळे आजारी पडला आणि मरण पावला. त्यानंतर मी आणि सुनील आपल्या मुलासोबत सदैव आनंदाने आयुष्य घालवू लागलो. आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.